ही गोष्ट मला माहित नाही असं स्पष्टपणे सांगणं हे आजकाल काळाची गरज आहे. आता बघा, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे सांगे की जे ज्ञान रेखाताईंकडे आहे ते ज्ञान माझ्याकडे नाही, जे माझ्याकडे आहे ते अजून तिसऱ्या कुणाकडे तरी नाही. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी अशी यशाची गुरु किल्ली. अशी अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. चल, यशाची गुरुकिल्लीच्या आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या एपिसोडमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या बरोबर आलेले आहेत विकोचे डायरेक्टर मिस्टर संजीव पेंढारकर. संजीवजी नमस्ते. आणि यशाची गुरुकिल्ली नमस्कार. सीझन 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर संजीव पेंढारकरांबद्दल मी जास्त काही सांगायची गरज नाही, लोकांना माहिती आहे. पण मी एकच म्हणेन की विकोसारखी मोठी कंपनी, इतकी वर्ष इतकं छान समर्थपणाने पेलणारे असं हे व्यक्तिमत्व, आणि त्याच्याच बरोबर विकोचं वैशिष्ट्य म्हणजे ही फॅमिली बिझनेस आहे. म्हणजे कुटुंबाला घट्ट धरून कुटुंबाबरोबर व्यवसाय करणारं असं व्यक्तिमत्व. आणि या दोन्ही दृष्टींनी त्यांच्याकडून आपल्या सर्व मंडळींना आणि व्यावसायिकांना मिळणारा जो काही मार्गदर्शन असणार आहे ते खूप मोलाचं असणार आहे. बरोबर ऍक्च्युली संजीव? हा. रेखाताईंची इच्छा होती की 15 ऑगस्टच्या दिवशी हा. आपण परत पुढे स्क्रीन पुढे येत असताना काहीतरी थोडं बहुत बोलावं. बरं. त्यामुळे आम्ही दोघेही जसे कुठच्याही विषयाची तयारी न करता आम्ही कॅमेरा समोर तुम्हाला केवळ हाय म्हणायला आलेलो आहोत. नाही, नुसतं हाय पण म्हणायला तुम्ही याच्यामध्ये आलेले नाहीये. आपल्याला लोकांना संदेश द्यायचा आहे. संदेश द्यायचा आहे. म्हणूनच मला तुम्ही आणि होय, पूर्ण आपण बोलू द्या. यामध्ये मला कम्फर्टेबल असण्याचं कारण आपण खूप कार्यक्रम एकमेकांबरोबर केलेले आहेत, पॉडकास्ट. म्हणूनच तुम्ही मला मी पूर्ण वाक्य केलं तर तुम्हाला पूर्ण संदर्भ लागेल. हा. ही गोष्ट मी का सांगतोय, हा. कारण सगळ्यात जी आजकाल आपण राजकीय नेते हम्म. किंवा वेगवेगळे अध्यक्ष, हम्म. सॅटर्डे क्लबचा अध्यक्ष किंवा अजून दुसऱ्या क्लबचा अध्यक्ष, हम्म. असे सगळे लोकांची नेमणूक केलेली असते. हम्म. आणि मेन व्यासपीठाला लोकांना बोलायला बोलवलेलं असताना ते जगातला सगळ्यात ज्ञानी मीच आहे हम्म. असा असा आविर्भाव आणून लोकांशी बोलायला जातात. हम्म. आता मी सांगतो की जगात एवढं प्रचंड ज्ञान आहे की जे ज्ञान रेखाताईंकडे आहे ते ज्ञान माझ्याकडे नाही, जे माझ्याकडे आहे ते अजून तिसऱ्या कुणाकडे तरी नाही. त्यामुळे भाषणात किंवा आपल्या ऑडियन्स बरोबर इंटरॅक्शन करत असताना ही गोष्ट मला माहित नाही असं स्पष्टपणे सांगणं हे आजकाल काळाची गरज आहे. आता बघा, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे सांगायची गोष्ट म्हणजे पूर्वी अनेक प्रमुख वक्ते होते. मग ते लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील. पण ते जेव्हा पूर्ण अर्धा अर्धा एक एक तास बोलायचे तेव्हा त्यांच्या
मग त्यांच्यामधनं बुद्धिमत्तेची झळक आपल्याला दिसायची आणि प्रचंड त्याच्या पाठचा अभ्यास दिसायचा. पण आज आपण आपल्या ज्ञानाला रिस्ट्रिक्शन्स कसे घालतो की मला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे आज नवीन कन्सेप्ट म्हणजे की नुसतं मला माहिती नाही या गोष्टीचा, तर इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. आपण म्हणायचंय की मी ते शोधून काढेन. हम्म. म्हणजे एखादी मला क्वेरी विचारली रेखाताईंनी किंवा अजून कोणी प्रज्ञा मॅडमनी, हम्म. तर मी त्यांना म्हणणार की तुम्ही जरी मला याचं उत्तर माहिती नसेल तरी मी ते शोधून काढीन. आता दुसरी गोष्ट महत्वाची काय होते की डायसवर बरेच जण प्रेझेंट असतात किंवा असिस्टंट असतात, अँकर असतात. कधी कधी काय काय गोष्टीची उत्तरं अँकरला पण माहिती असतात. हम्म. पण सगळ्यात मोठी वानवा मिळते ते म्हणजे दुसऱ्याला बोलू द्यायचं. तर आज आपण दुसरा महत्वाचा मुद्दा बघणार आहोत की 3 शब्द मी तुम्हाला सांगितल्या आजच्या दिवशी, मला माहित नाही. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय, पण मी ते शोधून काढेन. म्हणजे ऑडियन्स समोर मी ते उत्तर देईन हम्म. आणि खरंच शोधण्याचा प्रयत्न करणं. करेक्ट. त्यामुळे अशी सुरुवात आज करू. बाकीचं आपण रेग्युलर एपिसोड करणारच आहोत. होय. तर रेखाताई आता काय म्हणतात ते बघूया. आणि आपल्याला या निमित्ताने आपलं अनस्टॉपेबल यूचे आपण जे इंग्रजीत एपिसोड केलेले होते 60 एपिसोड आपले ऑलरेडी आहेत वरती. तर हे अनस्टॉपेबल यू हे मराठी माणसांकरता मराठीमधून आपण आता लवकरच आणतो आहोत. ते पण आपल्याला रेग्युलर आणायचे. आणि बरोबर आहे. पण आता मी रेखाताईंना यावेळी एक नवीन कल्पना सांगितली हा. की ज्या टॉपिकवर तुम्हाला पुढचा ऑडियन्स हवं असेल, म्हणजे ऑडियन्सला हा. त्याचे प्रश्न रेखाताईंकडे बरोबर तुम्ही जर का पाठवले हा. तर आम्ही त्यांच्याबद्दल अभ्यास करू. बरोबर. आम्हाला उत्तर माहिती असेल तर आम्ही इथे, मी आणि रेखाताई येते इकडे तुमच्या समोर, तर आम्हाला कुठच्याही प्रकारे पोंगाटेंगी मारण्यासाठी आम्ही येत नाही. तर जे जिज्ञासू माणसाला पाहिजे त्या भाषेत, सोप्या भाषेत आपण समजावून सांगावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे, जिथपर्यंत आपल्याला नॉलेज आहे. आणि त्यामुळे तुम्ही रेखाताईंना प्रश्न दिलेत, त्यांच्याकडनं ईमेल आयडी द्या किंवा त्यांच्याकडनं तुम्ही फोन नंबर आता ते तुम्हाला देतील. त्याच्यावरनं तुमचा आमचा कार्यक्रम संपल्यावर तुमचे फोन खणाणले पाहिजेत की या विषयावर तुम्ही बोला. तरच आम्ही 15 ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात झाली असं आम्ही समजू आणि ती यशस्वी प्रकारे झालेली आहे असं समजू. तर रेखाताई तुम्हाला याच्याबद्दल काय मत आहे? याच्याबद्दल हा पॉइंट तुमचा खूप छान का वाटला की आपला मूळ हेतूच असा आहे की जास्तीत जास्त लोकांच्या हातामध्ये आपल्याला यशस्वीतेची चावी द्यायची आहे. आम्ही यशस्वी झालो, बरोबर, पण नुसतं आमची वाहवा करू नका. तर आम्ही यशस्वी झालोय, आमच्या पावलावर पाऊल टाकून तुमच्या कार्यात तुम्ही यशस्वी व्हा. जास्तीत जास्त लोक यशस्वी झाले तर आणि तरच आपल्या समाजाची प्रगती होईल आणि पर्यायाने देशाची प्रगती होईल. पर्यायाने देशाची ते एवढ्या करता म्हणतात की आर्थिक विकासाला हातभार लागेल. होय. म्हणजे दर डोई आपण जर बघितलं उत्पन्न कसं वाढेल, तर तुम्हाला सांगतो आज नरेंद्र मोदीजी सुद्धा म्हणालेले की हे जे रस्त्यावरचे सगळे रिटेलर्स आहेत त्यांनी आपली इकॉनॉमी कशी फास्ट ग्रो करायला ते मदत करतायत. याची कल्पना अनेक जणांना नाही. ते बिचारे नफ्यासाठी धंदा करतात. पण आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न मोदीजींनी जे बघितलेलं आहे आणि जे पूर्ण व्हायच्या मार्गावर आहे, ते म्हणजे प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी त्याच्यासाठी आपले कष्ट वेचले. आज तुम्ही
यश प्रचंड यशस्वी होऊ शकता. फक्त तुमची जी चिकाटी, धडाडी किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे आणि सगळ्यात महत्वाचं, ही गोष्ट मला माहित नाही. मी इथे सर्वज्ञ म्हणून माणूस आलेलो नाहीये. तर जगात कोणताही सीईओ, उद्योगपती, डॉक्टर, हो. वैज्ञानिक किंवा नेता नाही की ज्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. हो. तर आमचा आजचा छोटासा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि 15 ऑगस्टला शुभ मुहूर्तावर 15 ऑगस्टच्या केवळ रेखाताईंच्या धडपडींमुळे आपण पुढे गेलोय. तुम्हाला मजा सांगायची म्हणजे काल अचानक माझ्या लॅपटॉपमध्ये बिघाड निर्माण झाला. तर आजचा प्रोग्राम व्हावा म्हणून रेखाताईंनी त्यांच्या 2 पैकी एक लॅपटॉप मला शेअर केला की जेणेकरून मी तुमच्या समोर येऊ शकेन. तर आज मला माहिती नाही हे पहिलं वाक्य. दुसरी गोष्ट, मला उत्तर माहिती नसेल तर शोधून काढेल. मी शोधायचा प्रयत्न करीन. आणि तिसरी गोष्ट, मी ते शोधूनच काढीन. हा. आणि आपण चौथ्या स्टेपकडे पुढच्या एपिसोडमध्ये जाणार. नक्की, कारण हे अशा पद्धतीने आपण जात गेलो ना की खूप मजा येईल आणि आपण अशाच पद्धतीने लोकांना हात धरून यशाकडे घेऊन जाऊ. तर मंडळी अगदी जरूर. आम्हाला कुठच्याही प्रकारे हायफाय भाषा वापरायची नाही. म्हणून आम्हाला मराठीत तेव्हा कार्यक्रम हा रेखाताईंनी आम्हाला आपल्या सगळ्यांना विनंती केली आणि आम्ही पण तयार झालो की आपल्या मातृभाषेत आपण इतके एपिसोड इंग्लिशमध्ये केले. ते म्हणजे आमचे परदेशातले ग्राहक होते म्हणून सुद्धा. तर यावेळी मराठीतून एपिसोड आहे. तर आपण तुमच्या प्रत्येकाशी सुसंवाद करू शकतो. तर तुमचे प्रश्न रेखाताईंकडे जरूर पाठवा. अगदी. आणि आणि मी ह्याच्यानंतर तुमचा आपण निरोप देतो. लवकरात लवकर आपला जो अनस्टॉपेबल यू आहे त्याची मराठी व्हर्शन घेऊन एक कम्प्लीट पॉडकास्ट चालू करतोय. त्याच्यासाठी लोकांचे प्रश्न येऊ दे. तर मंडळी, तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे सांगा आणि तुमचे प्रश्न सांगा. आणि पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. खूप स्वातंत्र्य दिन एन्जॉय करा आणि प्रचंड तुमच्या आयुष्यात प्रगती होऊ दे. आणि निश्चित ती होणारच आहे, कारण तुमचं पहिलं पाऊल आज उचललं गेलेलं आहे. त्यामुळे सगळे आपण यशस्वी होऊ. तुम्ही सगळे यशस्वी झाले तर रेखाताईने एवढा आनंद कुणालाच होणार नाही. म्हणजे मला तर वाटतं की नमस्कार. देश तर झालाय स्वतंत्र, आपण मनानी आणि विचारांनी स्वतंत्र होऊया. म्हणजे अगदी आपण बरोबर. जबाबदारीने वागू शकतो. बरोबर. ओके. सो धन्यवाद. नमस्कार. यशस्विता अलगद देई, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरु किल्ली. अशी ही यशाची गुरु किल्ली. आज नरेंद्र मोदीजी सुद्धा म्हणालेले की हे जे रस्त्यावरचे सगळे रिटेलर्स आहेत त्यांनी आपली इकॉनॉमी कशी फास्ट ग्रो करायला ते मदत करतायत. होय, लोकांच्या हातामध्ये आपल्याला यशस्वीतेची चावी द्यायची आहे. आम्ही यशस्वी झालो, बरोबर. पण नुसतं आमची वाहवा करू नका. तर आम्ही यशस्वी झालोय, आमच्या पावलावर पाऊल टाकून तुमच्या कार्यात तुम्ही यशस्वी व्हा.